भगवंताचा पहिला विवाह झाला भीष्मक राजाची मुलगी रुक्मिणी बरोबर। हा काल आपण त्याची चर्चा आपण विस्ताराने श्रवण केली। आता भगवंताचा दुसरा विवाह कसा झाला याविषयी वर्णन सांगतो। सत्राजिताने सूर्याची उपासना करून एक मणी प्राप्त केला होता। त्या मण्याचं नाव होतं स्यमंतक मणी। हा स्यमंतक मणी दररोज 8 भार सोनं द्यायचा। दररोज एके दिवशी गळ्यामध्ये धारण करून तो द्वारकाधीशांना भेटण्याकरता गेला। द्वारकाधीशांना भेटला आणि परत येत असताना द्वारकाधीशातल्या परिवारातील कोणी एकाने म्हटलं, महाराज तुमच्या गळ्यात जो मणी आहे तो आमच्या द्वारकाधीशाच्या मुकुटामध्ये चांगला प्रकारे शोभणार, देता का? सत्राजित म्हटला, का देणार मी? सूर्याची उपासना मी करायची, मणी मला प्राप्त होणार आणि तुमच्या द्वारकाधीशांना मणी का द्यायचा? नाही देणार। ठीक आहे म्हटलं, नका देऊ। दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने गळ्यामध्ये मणी परिधान केला, त्याचा लहान भाऊ होता, त्याचं नाव होतं प्रसेन। हा प्रसेन म्हटला, दादा जेव्हा तुम्ही गळ्यामध्ये मणी धारण करता अतिशय तेजस्वी दिसता, एखाद दिवशी तुम्ही तो मणी मला पण घालायला परिधान करण्याकरता द्या ना। ठीक आहे म्हटले, आज हा मणी तुझ्या गळ्यामध्ये मी टाकतो, आजच्या दिवस याला तू वापर। तो प्रसेन गळ्यामध्ये मणी धारण करून जंगलामध्ये गेला शिकार करण्याकरता। पण शिकार करण्याकरता गेला असताना नेमकं वाघाने पाहिलं आणि वाघाने प्रसेनाला मारलं, तोंडामध्ये मणी धरला आणि घनघोर जंगलामध्ये गेला। तिथे रामादळाचा एक मंत्री राहत होता, महाराज जांबवंतजी। त्याने पाहिलं की वाघाच्या मुखामध्ये काहीतरी आहे। त्या जांबवंतजींनी वाघाला मारलं, तो मणी घेतला, चमचमणारा आपल्या गुहेमध्ये आले आणि मुलगी होती जांबवती, तिला तो मणी देऊन टाकला। आपला भाऊ परत का येत नाही म्हणून तपास करण्याकरता हा सत्राजित निघाला। पाहिलं तर हा प्रसेन मरून पडला होता आणि मणी गायब होता। मनामध्ये शंकेची पाल चुकली। काल मी द्वारकाधीशांकडे गेलो होतो, त्यांनी मणी मागितला होता, पण नाही दिला, तर परिणाम द्वारकाधीशांनी माझ्या भावाला मारलं आणि तो मणी चोरला। घरी दुःखी होऊन आले, सांगितलं बघ माझ्या भावाला कृष्णाने मारलं असेल आणि तो मणी चोरला असेल, पण बर अजून पक्का पुरावा नाही, त्यामुळे तू कोणाला सांगायचं नाही। सत्राजिताची पत्नी म्हणते, अजिबात नाही, माझा स्वभाव असा आहे, एखादी गोष्ट ऐकली की मी तिला जन्म ठेपत देते, म्हणजे कोणाला सांगत नाही। पण महाराज 2 दिवस झाले, तिची अत्यंत जीवलग मैत्रीण आली रामनवमीच्या निमित्ताने। गप्पा मारता मारता सुरुवात झाली आणि विषय निघाला मण्याचा। म्हणजे ताई तुला माहिती नाही, लहानपणी हा कृष्ण लोणी चोरायचा, आता मणी चोरायला लागला। म्हटले माझ्या दिराला मारलं आणि हा मणी चोरलाय, पण बघ अजून कोणाला सांगू नको बरं का, पक्का पुरावा नाहीये। ती तिथून उठली दुसरी मैत्रीण, तिच्या मैत्रिणीला सांगितलं। पाहता पाहता 2 दिवसात बातमी संपूर्ण द्वारकेमध्ये पसरली, करणे करणे जपंजना। आणि लोक म्हणायला लागले, बघा लहानपणी लोणी चोरायचा, आता मणी चोरायला लागला, एवढा सोन्याचा त्याचा महाल आहे तरी सुद्धा याची चोरी करण्याची सवय मात्र गेली नाही। भगवान परमात्म्याला सुद्धा लोक बोलायला लागले, भगवंताने मणी चोरला होता का? पण लोक शहानिशा काही न करता, कानावर आलं ना लगे तोंडातून बोलून त्याला मोकळं करतात। परंतु कोणतीही कानावर आलेली बातमी ही सत्य आहे की असत्य आहे याची शहानिशा करावी आणि मगच दुसऱ्याला सांगावी, अफवा पसरू नये। भगवान परमात्म्याने विचार केला की मी मणी चोरला नाही, तरी माझ्यावर मणीचा आरोप का आला? मोठ्यांच्या मुखातून ऐकलंय की चतुर्थीच्या चंद्राचं दर्शन घेऊ नये। ज्या दिवशी गणपती चतुर्थी असते, बसतात गणपती त्या दिवशी गणपतीचं दर्शन घेऊ नये, जो आपल्या चंद्राचं दर्शन घेऊ नये। चंद्राचं दर्शन घेतलं तर त्याच्यावर चोरीचा आरोप येतो आणि चोरीचा आरोप आला मग काय करावं? आता जी स्यमंतक मण्याची गोष्ट सांगतोय ही वाचावी किंवा मग ऐकावी। आता ही कथा ऐकण्याकरता ज्ञान मंदिरा या चॅनलवर उपलब्ध आहे। स्यमंतक मण्याची कथा ऐकावी किंवा मग शिवपुराणामध्ये गणेश आख्यान ऐकावं, तो चोरीचा आरोप निघून जातो। भगवान परमात्म्याने
काही सैनिकांना सोबत घेतलं, जंगलामध्ये गेले. प्रसेन जिथे मरून पडला होता तिथे वाघांच्या पायाचा ठशाचा मागोवा घेत घेत घनघोर जंगलात गेले. वाघ मरून पडला होता, मणी गायब होता, तर तिथे जांबवंताच्या पायाचे ठसे होते. त्या जांबवंताच्या पायाच्या ठशाचा मागोवा घेत घेत जेव्हा ते गेले, गुहेजवळ पोहोचले. गुहेच्या द्वाराजवळ सैनिकांना सांगितलं, 27 दिवसापर्यंत माझी वाट पहा. 27 दिवसापर्यंत जर मी आलो नाही तर मग तुम्ही माघारी द्वारकेला जा. भगवान परमात्मा त्या गुहेमध्ये प्रविष्ट झाले. स्यमंतक मण्याने ती गुहा अत्यंत प्रकाशित होत होती. जांबवतीच्या हातात तो मणी होता. भगवान परमात्मा गेले, तो मणी घेणार तेवढ्यात ती ओरडले, पिताश्री बघा कोण मनुष्य आपल्या गुहेमध्ये आलाय आपल्या परवानगीशिवाय. जांबवंत धावत धावत आला, कोण रे तू, आणि या गुहेमध्ये प्रवेश कसा काय केला माझ्या परवानगीशिवाय? म्हण मी वासुदेव कृष्ण आहे, तू कोणी राहा, निघून जा लवकर. म्हण मी मणी घेतल्याशिवाय जाणार नाही, युद्ध करावं लागेल. भगवान म्हटले, मी तयार आहे. जांबवंत महाराज आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं द्वंद्व युद्ध सुरू झालं. कुस्ती 1 दिवस 2 दिवस करता करता 26 दिवस कुस्ती झाली. आणि 27व्या दिवशी भगवंताने असं वर उचललं आणि दन्न दिशी आपटल्याबरोबर नसा नसा ढिल्या करून टाकल्या. आणि मग जांबवंत महाराज म्हणतात, बस 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 प्रभू, मी ओळखलं, तुम्हीच माझे रामचंद्र प्रभू आहात. कारण रामचंद्र प्रभूंना मी वरदान मागितलं होतं. जेव्हा भगवान परमात्मा लंकेतून अयोध्येमध्ये आले, राज्याभिषेक झाला, ज्याने युद्धामध्ये जशी जशी कामगिरी केली होती तसा त्याचा सत्कार होऊ लागला. जांबवंत महाराज म्हणतात, मला बाकीचं काही नको, सत्कार नको, फक्त माझी एक इच्छा आहे. भगवान म्हणतात, सांगा, तुमची सर्व इच्छा पूर्ण करणार. जांबवंत महाराज म्हणतात, तुम्ही जशी जशी कामगिरी केली तसा त्यांना तुम्ही सत्कार करतायत, काही पारितोषिक देतायत, माझी एक इच्छा पूर्ण करा. माझ्या अंगात ताकद खूप आहे. लंकेमध्ये युद्ध करण्याकरता गेलो पण एकही राक्षस माझ्या तोडीचा मला भेटला नाही. कुस्ती खेळता येईल असा एकही पैलवान नव्हता म्हटले राक्षसांमध्ये. म्हणजे मग माझी अशी अपेक्षा आहे की तुमच्या बरोबरच 1-2 डाव झाले पाहिजे कुस्तीचे. भगवान म्हणतात, या अवतारात नाही, कारण या अवतारामध्ये मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. पण तुमची कुस्ती खेळायची ही इच्छा मात्र पुढच्या अवतारात निश्चित पूर्ण करणार. आणि कृष्ण अवतारामध्ये 26 दिवस कुस्ती खेळून भगवान परमात्म्याने जांबवंतजींची इच्छा पूर्ण केली. बोल भक्तवत्सल भगवान की. तरी सुद्धा जांबवंत 26 दिवसापर्यंत पुरला. किती ताकद असेल बघा. म्हातारे झाले होत्या जांबवंतजी राम कृष्ण अवतारामध्ये. जेव्हा वामन अवतार घेतला होता भगवान परमात्म्याने, पहिल्या पावलाने संपूर्ण पृथ्वी आपली, दुसऱ्या पावलाने संपूर्ण आकाश आपलं, आणि तिसरं पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवणार विराट रूप धारण केलं होतं भगवान परमात्म्याने, वामन भगवंताने. त्या विराट स्वरूपाच्या प्रदक्षिणा जांबवंत महाराजांनी केल्या होत्या. तो केवढी ताकद असेल. वामन अवतार गेला, त्यानंतर परशुरामानंतर राम अवतार, आणि राम अवतारानंतर कृष्ण अवतार, 4 अवतार. तरी सुद्धा म्हातारं एवढं कडक होतं, 26 दिवसापर्यंत आटोपलं नाही. पण 27व्या दिवशी आत पकडलं आणि आपटलं, ओळखलं की तुम्ही माझे प्रभू आहात. पण आता सध्या कोणता अवतार चालू आहे? म्हणे आता सध्या मी वसुदेवाचा मुलगा वासुदेव कृष्णाच्या रूपाने अवतीर्ण झालोय. आणि हा समंतक म्हणे चोरण्याचा आरोप माझ्यावर आलाय. मी म्हणे चोरला नाहीये. आता हा मणी मला नेऊन द्यायचा आहे. म्हणे प्रभू, तुम्हाला मणी दिला असता, पण माफ करा, हा मणी मी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण तो मणी आता मी माझ्या मुलीला देऊन टाकला. आणि एकदा बाप जेव्हा एखादी वस्तू आपल्या मुलीला घेऊन देतो तर परत मागतो का? समजा वडिलांनी एखादी वस्तू मुलीला घेऊन दिली, फ्रीज घेऊन दिलं, 4 महिने झाले उन्हाळा आला, आणि बाप म्हणतो का, पोरी आमचा फ्रीज घेऊन या? असं एकदा वस्तू दिली म्हणजे दिली. तसा समंतक म्हणे माझ्या मुलीला जांबवतीला देऊन टाकलाय, मी तिच्याकडून घेऊ शकत नाही, क्षमा करा. कृष्ण परमात्मा म्हटले, मी मणी घेतल्याशिवाय परत जाणारच नाही. जांबवंत महाराज म्हटले, मग एक त्याच्याकरता युक्ती आहे, एक पर्याय आहे. काय पर्याय आहे? माझ्या मुलीसोबत लग्न करा
हुंड्यामध्ये मणी घेऊन जा. भगवान म्हणे काही हरकत नाही, कारण या अवतारात मी लायसन घेऊन आलोय. जांबवंतजींची मुलगी जांबवती बरोबर भगवंताचा दुसरा विवाह संपन्न झाला. जांबवतीला सोबत घेतलं, तो मणी सोबत घेतला आणि थेट सत्राजित कडे आले. ए मूर्खा, तू म्हणत होता द्वारकाधीशांनी मणी चोरलाय, तुझ्या भावाला वाघाने मारलं, वाघाला जांबवंतजींनी मारलं आणि त्या जांबवंतासोबत 26-27 दिवस कुस्ती खेळून युद्ध करून हा मणी प्राप्त केलाय मी. आणि तुला खोटं वाटत असेल तर प्रमाणपत्र सोबत आणलंय. कोण? जांबवती मैया. आता ही बातमी जेव्हा द्वारकेमध्ये पसरली तेव्हा जे लोक देवाला नावं ठेवत होते ना, तेच लोक म्हणायला लागले, अहो ज्या परमात्म्याची द्वारकेची नगरी संपूर्ण सोन्याची आहे आणि तो मण्याकरता कशाला प्रयत्न करणार. म्हणजे त्या काळात सुद्धा लोक दोन तोंडी होते. आधी काय म्हणायचे, अरे त्याला लहानपणापासून लोणी चोरायची सवय, लहान होता म्हणून लोणी चोरायचा ना आता मणी चोरायला लागला. आणि जसा मणी भगवंताने परत केला, लोक म्हणायचे बघा या सत्राजिताला अक्कल नाही, मूर्ख नाही, ज्याची नगरी सोन्याची आहे तो मणी कशाला चोरणार. लोक काय बोलतील याचा भरोसा नाही. माठाच्या तोंडाला तरी झाकण असतं, पण लोकाच्या तोंडाला झाकण नाही. विचारच करत नाही बोलत असताना. उचलली जीभ, लावली टाळ्याला. एखाद्याविषयी काही बोलत असताना, आरोप करत असताना शहानिशा करावी, कारण ज्याच्यावर आरोप होतो ना त्याला किती दुःख भोगावं लागतं हे भगवंतावरून लक्षात घ्या तुम्ही. भगवंतावर चोरीचा आरोप केलाय, भगवंताने चोरी केली नाही तरी सुद्धा आरोप चोरीचा आला, काही संबंध नव्हता मण्याच्या बाबतीमध्ये. भगवंताला 27 दिवस युद्ध करावं लागलं तेव्हा तो मणी प्राप्त झाला. म्हणून कोणावरही बिनबुडाचा आरोप करू नये, शहानिशा करावी. बोलो भक्तवत्सल भगवान की. जेव्हा लोकांना कळलं की द्वारकाधीश निर्दोष आहेत, हा सत्राजितने भगवंतावर आरोप केला होता, सत्राजित बाहेर आला की लोक त्याला शिव्या द्यायचे. रात्रीचा एकांत पाहून भगवंताकडे गेला, प्रभू बाहेर निघालो की लोक शिव्या देतात म्हटले मला, मग मी काय करू शकतो. असं करा ना, माझी एक मुलगी, तिचं नाव आहे सत्यभामा, सत्यभामे बरोबर तुम्ही विवाह करा आणि हुंड्यामध्ये मणी घेऊन जा. भगवान म्हणतात वा रे वा. लोक असं म्हणतील, नावं ठेवतील की मणी पाहिजे होता म्हणून मुलगी बरोबर लग्न केलं, नाही करणार. अहो म्हटलं मणी नका घेऊ, पण मुलीशी लग्न तर करा ना, कारण मुलीशी लग्न केलं तर मी तुमचा सासरा, तुम्ही माझे जावई, मग कोणाची हिंमत होईल मला शिव्या द्यायला. म्हणजे काही हरकत नाही. सत्राजिताच्या मुलीबरोबर अर्थात सत्यभामे बरोबर भगवान परमात्म्याचा तिसरा विवाह संपन्न झाला. बोल भक्तवत्सल भगवान की. सत्राजित म्हणतो हा मणी मी माझ्या मुलीला दिलाय, त्यामुळे हा मणी तुमचा आहे, याच्यावर हक्क तुमचा आहे. भगवान म्हणतात मी मणी घेणार नाही, मणी तुमच्या जवळ ठेवा आणि तो दररोज जे 8 बार सोनं देतो तेवढं मात्र घेऊन यायचं. असे भगवंताचे 3 विवाह झाले. पहिला विवाह कोणाबरोबर बोलत चला, रुक्मिणी. दुसरा जांबवती. तिसरा सत्यभामा. आता चौथा आहे का. एकदा भगवान परमात्मा पांडवांना भेटण्याकरता गेले. भगवंत म्हणतात अर्जुना रथामध्ये बस, आपण जरा फिरून येऊ. यमुनेच्या तीरावर फिरण्याकरता गेले. तिथं एक तरुणी तपश्चर्या करत होती. भगवंत म्हणतात अर्जुना ही मुलगी तपश्चर्या का करते, विचार बरं हिला. ती मुलगी गेली आणि सांगू लागली. अर्जुन गेले आणि विचारू लागले देवी आपण तपश्चर्या का करत आहात, कोणत्या निमित्ताने तपश्चर्या करत आहात आपण. तेव्हा त्या देवीने बोलायला सुरुवात केली. अहम देवस्य सवितुर दुहिता पतिमिच्छति विष्णुं वरेण्यवरदं तपः परममास्थिता तप परममास्थिता. त्या देवीने उत्तर दिलं महाराज मी सविताची दुहिता आहे. सविता म्हणजे सूर्यन, दुहिता म्हणजे मुलगी. मी सूर्याची मुलगी आहे, माझं नाव आहे कालिंदी. आणि कृष्ण परमात्मा पतिरूपामध्ये मिळावा
यासाठी मी तपश्चर्या करत आहे. हे वाक्य ऐकलं आणि अर्जुन हसत हसत भगवंताकडे आला. प्रभो, सध्या तुमची गुरुदशा चांगली बलवान दिसते. म्हणे कसं काय? अहो म्हटले, ही मुलगी सुद्धा तुमच्या बरोबर लग्न करण्याकरता तपश्चर्या करते. असं? अरे मग आमचा परिचय करून दे. भगवान परमात्म्याचा आणि त्या कालिंदीचा परिचय अर्जुनाने करून दिला आणि चौथा विवाह भगवान परमात्म्याचा झाला कालिंदी सोबत. सांगा आता पहिला कोणासोबत? दुसरा जांबवती, तिसरा सत्यभामा, चौथी कालिंदी, पाचवा ऐका. उज्जैन माहिती सर्वांना? उज्जैनीचे 2 राजे होते, विंद आणि अनुविंद. त्यांच्या बहिणीचं नाव होतं मित्रविंदा. अतिशय सुंदर. हिने सुद्धा मनोमन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गुण ऐकून रुक्मिणीप्रमाणेच भगवान परमात्म्याला मनोमन पतिरूपामध्ये वरलं होतं. पण या दोघं भावांचं असं म्हणणं होतं की तुझा विवाह आम्हाला दुर्योधनासोबत करायचा आहे. कारण त्यावेळेस हस्तिनापूरचा युवराज कोण होता? दुर्योधन होता. त्यांना असं वाटायचं की आपली मुलगी, आपली बहीण जर आपण दुर्योधनाला दिली तर राजकारणामध्ये आपल्याला खूप फायदा घेता येईल. स्वयंवर रचलं, सांगितलं होतं की महाराज दुर्योधन येणार आहेत आणि त्यांच्याच गळ्यामध्ये तू वरमाला घालायची. पण भगवान परमात्मा सुद्धा त्या स्वयंवरामध्ये उपस्थित राहिले आणि सर्वांचा विरोध पत्करून त्या मित्रविंदेने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. भगवान परमात्माने त्या मित्रविंदीला द्वारकेला आणलं आणि भगवंताचा मित्रविंदी बरोबर चौथा विवाह संपन्न झाला. पाचवा विवाह. सहावा विवाह झाला. कौशल देशाचा राजा होता, त्याचं नाव नग्नजित. नग्नजिताची मुलगी होती सत्या. यांनी असा पण केला होता की 7 मोठमोठे बैल एकाच वेळेस जो नाथणार त्याला माझी मुलगी मी देणार. ही सत्य अत्यंत देखणी, अतिशय सुंदर होती म्हणून देशोदेशीचे राजकुमार यायचे, पण बैलांच्या शिंगाने जखमी होऊन निघून जायचे. भगवंताला कळालं आणि भगवंताने एकाच वेळेस 7 रूप धारण केली. 7ही बैलांना नाथलं आणि त्या कौशल देशाचा राजा नग्नजिताची मुलगी सत्या बरोबर भगवंताचा 6वा विवाह संपन्न झाला. सांगा पहिला, दुसरा जांबवती, तिसरा सत्यभामा, चौथा कालिंदी, पाचवा मित्रविंदा आणि 6वा सत्या. आता 7वा जो विवाह झाला, श्रुतकीर्तीची मुलगी होती, तिचं नाव होतं भद्रा. भद्रे बरोबर भगवंताचा 7वा विवाह संपन्न झाला. 8वा विवाह मद्र नरेशाची पुत्री, तिचं नाव लक्ष्मणा. पण असा केला होता त्या राजाने, खाली पाण्यामध्ये पाहायचं, वर मासा फिरणार, त्या माशाच्या डोळ्याचा जो वेध घेईल त्याला माझी मुलगी मी देणार. श्री शुक्लजी म्हणतात, परीक्षित, त्या स्वयंवरामध्ये अर्जुन सुद्धा आला होता, पण त्याच्याकडून मात्र आज नियम चुकला आणि भगवान परमात्म्याने अचूक शरसंधान केलं. माशाच्या डोळ्याचा वेध घेतला आणि त्या मद्र नरेशाच्या पुत्री बरोबर अर्थात श्री लक्ष्मणे बरोबर भगवान परमात्म्याचा 8वा विवाह संपन्न झाला. किती झाले आता विवाह? 8. सांगा पहिला रुक्मिणी, दुसरा जांबवती, तिसरा सत्यभामा, चौथा कालिंदी, पाचवा मित्रविंदा, 6वा सत्या, 7वा भद्रा, 8वा लक्ष्मणा. प्राग ज्योतिषपूर नावाचं नगर आहे. त्या नगरामध्ये नरकासूर, त्याला दुसरं नाव आहे भौमासूर. या भौमासुराने असा पण केलाय की 20,000 राजकुमारींना गोळा करायचं आणि एकाच वेळेस एकाच मंडपात त्यांच्यासोबत लग्न करायचं. म्हणून तो पर राजावर आक्रमण करायचा, ते त्या राजाला मारायचा किंवा पळून लावायचा आणि त्याच्या राजघराण्यामध्ये राजमहालामध्ये जेवढ्या काही राजकुमारी असतील त्यांना कैद करायचा आणि बंदीखान्यामध्ये टाकायचा. आता त्याच्या बंदीखान्यामध्ये, कैदखान्यामध्ये 16,100 राजकुमारी जमा झाल्या होत्या. जेव्हा त्यांना कळालं तेव्हा गरुडावर आरूढ होऊन तो प्राग ज्योतिषपूर नगराला भगवान परमात्मा निघाले.
तर त्या नगरीचा जो राजा होता भौमासूर, त्या भौमासुराने आधी आपल्या सेनापतीला पाठवलं. त्याचं नाव होतं मूर दैत्य. मूर दैत्य भगवंतावर चाल करून आला. भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र काढलं आणि त्या मूर दैत्याचा वध केला. मूर दैत्याचा वध केल्यामुळे भगवंताचं एक नवीन नाव पडलं, मुरारी. बोल मुरारी भगवान की जय. त्यानंतर भगवान परमात्म्याने त्या भौमासुराचाही नाश केला आणि त्या भौमासुराच्या कारागृहामध्ये बंदिस्त असणाऱ्या 16,100 राजकुमारींना कैदेतून मुक्त केलं. हे देवींनो, आता तुमच्यावर कोणतंही बंधन नाहीये, तुम्ही आता कैद नाही, तुम्ही मुक्त आहात. तेव्हा त्या सर्व राजकन्या म्हणाल्या, प्रभो तुम्ही आम्हाला 4 भिंतीतून मुक्त केलं खरं, पण आता आम्ही जायचं कुठे? कारण घरचे लोक आमचा स्वीकार करणार नाहीत आणि कोणी राजकुमार आमच्यासोबत लग्न करणार नाहीत, कारण आम्ही या भौमासुराच्या नरकासुराच्या बंदीखान्यामध्ये कैद होतो. त्यामुळे कोणी राजकुमार आमचा स्वीकार करणार नाही. आता प्रभो आमची सर्वांची विनंती आहे, आम्हाला दुसरा पर्याय जगामध्ये जगण्यासाठी उरलेला नाहीये. एकच आमची इच्छा आहे, आमचं आता संपूर्ण या राजकन्यांचं आयुष्य तुमच्या चरणावर आम्ही समर्पित करतो. भगवान म्हणतात, चिंता करू नका. ज्याच्या करता जगाचे संपूर्ण दरवाजे बंद असतात, त्याच्याकरता माझे दरवाजे कायम उघडे असतात. भगवान परमात्म्याने एकाच मंडपामध्ये त्या 16,100 राजकुमारींचं पाणी ग्रहण केलं. विवाह संस्कार संपन्न झाला. 16,100 आणि पहिल्या 8 असे भगवंताचे 16,108 विवाह झाले. बोल भक्तवत्सल भगवान की.